हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद. चॅप्टर 7, मन आणि बुद्धी, भाग 2. काही वेळा संकल्पना इतक्या परिचित होतात की आपल्याला कळत पण नाही की त्या समजल्या नाहीत, परंतु मनाला त्या ओळखीच्या वाटतात आणि मग आपण त्या बदलायला तयार नसतो. अज्ञानाला जपून ठेवतो, जणू काहीतरी मूल्यवान पळवलं जाणार आहे. शिक्षकाची ही शाश्वत समस्या आहे की विद्यार्थ्याला ज्ञानाच्या वरवरच्यापणातून सारापर्यंत कसं पोचवायचं. मन आपल्या जुन्या विचारांमध्ये समाधानी, ते सवयीप्रमाणे जुन्या पद्धतीनेच बघणार आणि नवीन कल्पनांना प्रतिकार करणार. बुद्धी मात्र नवीन अर्थ लावण्यात सक्रिय. अभ्यास, शिक्षण, आकलन हा बुद्धीचा प्रांत. मन नेहमी ज्ञानसंपादनेत व्यत्यय आणते. अभ्यासाच्या वेळी ते सोशल मीडियाकडे धाव घेते. कष्ट करण्यापेक्षा आरामदायक, सुखदायक गोष्टींकडे वळते. विद्यार्थ्याला परीक्षा जवळ असताना सिनेमा बघायची ओढ असते. मनाची वृत्ती चांगली असू शकते किंवा वाईट. त्याला नैतिक गोष्टी हव्या असतील किंवा अनैतिक. ते दुष्ट किंवा उदात्त, प्रेमळ किंवा द्वेष करणारे असू शकते. चांगुलपणा किंवा त्याची उणीव हा मनाचा गुणधर्म. बुद्धी चांगलं किंवा वाईट, उच्च किंवा नीच असा निव्वळ विवेक करते. भलं मन व आयुष्याची गुणवत्ता यांचा काय संबंध आहे. चांगुलपणामुळे समजुतीवर परिणाम होत असेल, व्यक्तीच्या शीलाचा त्याच्या ज्ञानावर काही प्रभाव पडतो का. परीकथेपासून साहित्यापर्यंत दर्शवलं जातं की दुष्ट पापी हरतो, सद्गुणी माणूस जिंकतो. हे जीवनाचं वास्तव्य आहे का. जगातल्या हिटलरांचं नशीब नेहमीच हरणे असेल, किंवा या कथा सत्यापासून फारकत घेत आहेत का. सद्वर्तनी माणसं सदैव मागे राहतात. काही लोक म्हणू शकतात आयुष्यात पुण्य आणि पाप असं काही नसतं. या संकल्पना कालबाह्य व अयोग्य आहेत. शास्त्रज्ञांबद्दल उच्च नैतिकता अपेक्षित आहे का. पाश्चिमात्य विचारात ज्ञानाचा आणि चांगुलपणाचा विशेष संबंध नाही. भारतीय संकल्पनेत मात्र शील आणि ज्ञान संलग्न आहेत. कसंही जीवन जगून ज्ञानात श्रेष्ठता मिळत नाही. भारतात डॉक्टर किंवा शिक्षक यांना देवता मानतात. ज्ञानवंतांना सरस्वतीचा अवतार मानतात. शील व ज्ञान यांची संलग्नता वेदांताच्या ग्रंथातही आढळते. ग्रंथाचा आरंभ नेहमी अनुबंधम चतुष्टयमने करतात. अनुबंधम चतुष्टयम म्हणजे पुस्तकातील विषयासंबंधित 4 गोष्टी. एक विषय, पुस्तक कशाबद्दल आहे. 2 फल, अभ्यासाचा परिणाम. 3 संबंध, विषयाचा आणि फलाचा संबंध.
4 अधिकारी म्हणजे वाचक, जो ग्रंथ वाचण्यास योग्य आहे. वाचकास षटसंपत्ती हवी: शांतपणा, अलिप्तता, आत्मनिग्रह वगैरे. जर एखाद्याने या गुणवत्ता वाचल्या तर त्याला पुस्तक बंद करावेसे वाटेल. सदाचार, अहंकाराचा अभाव, वैराग्य या ज्ञानाच्या अनिवार्य गुणवत्ता. गीतेत म्हटले आहे, ज्ञानी व्यक्तीजवळ विद्या आणि विनय असते. संस्कृत ग्रंथात सुरुवात ही भगवंताच्या आवाहनाने होते. मग तो कुठलाही विषय असो, विज्ञान, तत्वज्ञान किंवा काव्य. यात सच्चरणाचा आग्रह न्याय्य आहे का? ज्ञान आणि जीवन यांचा एकमेकांशी संबंध काय? एखादा चारित्र्य संपन्न आयुष्य जगत नसेल तरीही एखाद्या प्रांतात श्रेष्ठ असू शकेल. त्यामुळे सदाचाराचा ज्ञान संपादनेत व त्याच्या वापरात सहभाग आहे का, हे बघूया पुढच्या भागात.